सह्यगिरी मुकुट तुझा, दुर्ग दुर्ग बिकट तुझा. सागर तट हा विशाळ, शोभतो अनंत काळ. मोहकाती रूप तुझे, छत्रपती भूप तुझे. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही सुरुवात करतोय आता गोरखगड चढायला. याची तयारी चालू आहे. बघू शकता, हे फक्त इथपर्यंतच आहे, नंतर गेल्यावर दमणारच आहे. परत काय करत नाही, फक्त शिव्या देणार, बाकी काय नाही कामाचं आहे. 3 तासाचं ट्रॅव्हलिंग, ते छोटस काम पण जमत नाही. तेव्हा आता आपल्याला जायचं इकडे. तुम्ही बघू शकता पूर्ण धुका आहे वरती, पण आम्हाला जायचंच आहे. हा, मध्ये मध्ये आडवा आलाच पाहिजे. बोलायचं नाही तर मध्ये येऊ नकोस. आता मला बोलता बोलता मी विसरलो काय गोष्टी. राजू हा काय, शैलू हा कसा काय ब्लॉगर बनणार, विसरला. व्हेरी सेन्सिटिव्ह एरिया, कोर झोन गाभा क्षेत्र, व्हेरी सेन्सिटिव्ह एरिया. एक दिवावरून आलाय, एक विरारचा आहे, एक मालाडचा आहे, एक बरुलीचा आहे. दिवावरून आलाय सकाळी. हा उठून रात्री आला माझ्याकडे, सकाळी 5 वाजता उठलाय. ट्रेकिंगचा नाद नाही आहे, बट आलाय का मला माहिती. मला बोलतो घेऊन जात नाही म्हणून आज घेऊन आलोय. आता बघूया काय होतं. हा तर नेहमी माझ्या सोबतच असतो, पण हा नुसता राप्याच आहे, काहीतरी करतच असतं. प्रत्येक गोष्टीत टाइमपास, दुसरं काही येत नाही. आता तयारी चालू आहे आमची. आता आम्ही सुरू झालो की थांबणार नाही. चला आता सुरू करूया. इकडून इथे लिहिलंय कोअर झोन, व्हेरी सेन्सिटिव्ह एरिया, म्हणून आम्ही पहिले ह्याच्यातच फिरणार, कारण आम्हाला बघायचंच आहे काय आहे. सेन्सिटिव्ह एरिया कॅप्चर करायचं. एरिया काय आहे तेच बघायचं. तिसरा पार्ट बघायचा असेल तर आमच्या सोबत या. आमचं चाललंय ट्रेकिंग. रस्ता ह्याला माहिती नसतो, कायमची परिस्थिती आहे आमची. रस्ता एक असतो, आम्ही येतो दुसऱ्या बाजूला येतो. अरे तर आमच्यासोबतच यावं लागणार. हे फक्त आम्ही असं म्हणतो, कारण कोणी पाहू शकतात पाणी मजा आहे. लय जमलं. आमच्यासारखे ऍडव्हेंचर करायला या आमच्यासारखे ऍडव्हेंचर. शैलू हा इथंच जमला. जमलास आजूला. पाण्यातून येताना ह्याने चपला वाहून टाकल्या स्वतःच्या. याला काही ट्रेकिंग म्हणतात. चला अरे सगळं लावलेलं त्याला घालतात नाही आली चप्पल.
आदो उभं येऊ काय आता आम्ही निघतो अजून तर आपल्याला तो दरवाजा दिसायला लागला. आपल्याला पहिले त्या दरवाजापर्यंत जायचं आहे आणि त्याच्यानंतर वरती जायचं. आता तिथे एक माणूस आहे जातोय वरती, आपल्याला असं दिसत नाहीये, पण आपल्याला तिथून खूप वरती जायचं. पहिले दरवाजाच्या इथे जाऊन बघूया, मग पुढे जाऊया. इथून खरी गोरखगडाची सुरुवात आहे. आता इथून आम्हाला वरती ट्रेक करून 65 डिग्रीचा तो दरवाजा येणार आहे, त्याच्यानंतर 90 डिग्रीचा ट्रेक आहे. इथून खरी गोरखगडाची सुरुवात आहे. आता आम्ही चढायला सुरुवात करतोय किल्ले गोरखगड. चला आमच्यासोबत. आता होते आपली खरी सुरू. आता इथे वरती हे लोक चढतात, ते थोडं घाबरत म्हणून थांबवे खाली, त्यांना वरती जाऊ दे, मग आम्ही चढायची सुरुवात करू. इथून आम्ही सुरुवात त्याच्यावरती आपण स्ट्रेट जायचं. एकाने व्हिडिओ खाली काढायचा वरून काढा. चौकशात बुटा असतील तर बरं आहे. अदो राम फटीना हमारे का है राम फटीना फटीना. इथून जायचं स्ट्रेट वरती आहे कसं बघा. मग आम्ही एक एक हळूहळू चाललो. त्यांचं बाकी वारा खूप आहे, त्यामुळे आम्हाला थोडी भीती तर आहे मनात, पण आम्ही तरी सुद्धा हळूहळू हळूहळू चढतोय. ऋतिक ऋतिक फोटो माझ्या दाढी आता आलो आम्ही इथपर्यंत. अजून अर्धा तास, 2 स्टेप बाकी आहेत 90 डिग्रीच्या. त्याच्यानंतर आम्ही वरती एकदम टोकाला पोहोचू. आणि इथपर्यंत एकदम डिफिकल्ट आले. आता हा बाकी आहे, हे एवढं बाकी आहे, अजून एक वरती बाकी आहे. खाली आहे का?
जास्त हिंमत आहे ना तो तिकडे उतरून जाऊ शकतो, कारण चढणं आणि उतरणं खाऊन नाहीये. आणि आता चालू चढून आम्हाला माहिती आहे किती कष्ट लागतात चढायला, त्यामुळे आम्ही सगळे आता चढून आलो जस्ट वरती, आता खाली उतरायचं. हे मंदिर आहे तिथे आम्ही आता जस्ट चालू बाहेर बाहेर अरे खायलाय तुला आजपासून चारता नाही तर तोंड बघायला पाहिजे आता आपण पुन्हा कसे जाणार आहेत? आता पुन्हा आम्ही उतरून जाणार, आम्ही नाही रॅपलिंग नाही जाणार. जरा पुढे रॅपलिंगचं जरा काहीतरी दाखवू शकतो. माझ्या आहे ना मला घेऊन डायरेक्ट उतरण्यासाठी 800 रुपये द्यावे लागतात. तर ते इथून तिथून रॅपलिंगचं म्हणजे सामान्य सगळे लोक फुल सेफ्टीने आपल्याला खाली उतरवतात. त्यामुळे तुम्हाला जागा दाखवता खाली जाऊ, जेव्हा आपण कुठपर्यंत रॅपलिंगने उतरू शकतो खाली. आम्ही वरती जस्ट चढून आलोय, आता आम्ही खाली उतरतोय. आम्ही येताना व्हिडिओ नव्हती काढली कारण आम्हाला स्वतःला चढायला भीती वाटत होती, म्हणून आम्ही आता उतरताना व्हिडिओ काढतोय. ह्या एवढा स्ट्रेटच्यावर आम्ही आले. हा पूर्ण 90 डिग्रीचा आहे. तुम्हाला जर ग्रीप नाही भेटली तर तुम्ही चढायचा संबंधच येत नाहीये, म्हणून आम्ही आता खूप हळूहळू चढतोय, उतरतोय. सॉरी, चढलो आम्ही कशी तरी. चले खाली. ऋतिक तू पण बोल काहीतरी. तुझ्या पाय बोलणार ना, डायरेक्ट करणार. अनुवानी पायाने फिरतोय. चप्पल टाकला न्याच्या तुरंत येऊन व्हिडिओ काढा. हे नाही दाखवण्यासारखं आहे, पण कोणाला दाखवलं मला घरात परत पाठवणार नाही तरी. घरात नाही दाखवायचं, मी पाठवू शकतो. ऋतिकला तर काय मला वाटत नाही परत तोंड दाखवायला जागावर. ऋतिक ऋतिक आजोबा हे रिस्की आहे. हे ऋतिक हा गेला काय एक लवड्या कुठे दिसली काय बघू दे. काय हे मॅन वर्सेस वाईल्ड. पहिल्यातले मावे कसे उतरायचे देव जाणे. आमची इथे आता काय सांगू कसं झालंय, टेकावं तर लागतंय, काय पर्याय नाही उरत आहे आमच्याकडे. हळूहळू आम्ही उतरतोय, म्हणून आम्ही आम्हाला आमच्या गर्लफ्रेंड बोलतात आणा आणा. तिथं आमचंच बघा तुम्हाला कुठं आणायचं. ही दादा रोहित सुरज तू आरामात. हो मी येतो जाऊ काय आता. तू आम्ही खाली जाईपर्यंत उतरू नका. हा तू खाल कर व्हिडिओ. पाहिजे तर मोबाईल पण खेळ. एक स्पॉट रिस्की आहे. हिरक आणि गा हा आता तिथून डायरेक्ट इथे काय त्याच्यावर पाय नको देऊ, राईटचा पाय नको ठेव त्याच्यावर. धोरण नाही ठेवलं थांबतो. जय शिवाजी. जय शिवाजी. आपली नको पावर घालू. काय उलटा उतरणार तर सरळ उतर. नाही बरोबर. क्रॉस कसा उतरतोय. मी हाय ग्रेप पकडून चौकश होते. व्हिडिओ मध्ये सेल्फी होत नाही ना रे. करू पण मध्ये चालू आहे काय व्हिडिओ. खाली आम्ही नंतर दिसत त्याच्यात. दिसते तुम्हाला सुरज आम्ही पहिल्यांदा ट्रेकला आणलाय, परत येईल काय विचारतो. येणार भाई असेल तर आपण येणार. नाही तो काय नाही, तो तिथे उभा आहे. तू उतरशील काय थांबून. बंद करू का रे. हा करू पण. आता काय बाद झालं तिथं आमच्या थरका. आम्ही वरती जस्ट चढून आलोय, आता आम्ही खाली उतरतोय. आम्ही येताना व्हिडिओ नव्हती काढली कारण आम्हाला स्वतःला चढायला भीती वाटत होती, म्हणून आम्ही आता उतरताना व्हिडिओ काढतोय. ह्या एवढा स्ट्रेटच्यावर आम्ही आले. हा पूर्ण 90 डिग्रीचा आहे. तुम्हाला जर ग्रीप नाही भेटली तर तुम्ही चढायचा संबंधच येत नाहीये, म्हणून आम्ही आता खूप हळूहळू चढतोय उतरतोय. सॉरी, चढलो आम्ही कशी तरी. चले खाली. ऋतिक तू पण बोल काहीतरी. तुझ्या पाय बोलणार ना, डायरेक्ट करणार. अनुवानी पायाने फिरतोय. चप्पल टाकला न्याच्या तुरंत येऊन व्हिडिओ काढा. हे नाही दाखवण्यासारखं आहे, पण कोणाला दाखवलं मला घरात परत पाठवणार नाही तरी. घरात नाही दाखवायचं, मी पाठवू शकतो. ऋतिकला तर काय मला वाटत नाही परत तोंड दाखवायला जागावर. ऋतिक ऋतिक आजोबा हे रिस्की आहे. हे ऋतिक हा गेला काय एक लवड्या कुठे दिसली काय बघू दे. काय हे
मॅन वर्सेस वाईल्ड. पहिल्यातले मावे कसे उतरायचे देव जाणे. आमची इथे आता काय सांगू कसं झालंय. टेकावं तर लागतंय, काय पर्याय नाही उरत आमच्याकडे. हळूहळू आम्ही उतरतोय. म्हणून आम्ही आम्हाला आमच्या गर्लफ्रेंड बोलतात आणा आणा. आमचंच बघा तुम्हाला कुठं आणायचं? दादा रोहित जा, सूरज जा, तू आरामात. हो मी येतो चौकात आता. तू आम्ही खाली जाईपर्यंत उतरू नका. हा तू खाल कर व्हिडिओ. पाहिजे तर मोबाईल पाणी खाली. एक स्पॉट रिस्की आहे. हिरकणी का हा आता तिथून डायरेक्ट इथे काय त्याच्यावर पाय नको देऊ, राईटचा पाय नको ठेव त्याच्यावर. जोरात नाही ठेवलं. जय शिवाजी. जय शिवाजी. आपली नको पावर घालू. काय उलटा उतर तर सरळ उतर. नाही बरोबर. क्रॉस कसा उतरतोय? मी हाय ग्रेप पकडून चौकश होते. व्हिडिओ मध्ये सेल्फी होत नाही ना रे. नाही करू पण नाही. चालू आहे काय व्हिडिओ? खाली आम्ही नंतर दिसत त्याच्यात. दिसते तुम्हाला सुरेश आम्ही पहिल्यांदा ट्रेकला आणलाय. परत येईल काय विचारतो? येणार भाई असेल तर आपण येणार. नाही तो काय नाही. तुझी दुबई उतरशील काय थांबून. बंद करू का रे? हा करू पण. आता काय ते बाद झालं. तिथं आमच्या थरका. ऋतिक चका ब्राईटनेस वाढायला लागेल. आता 5 मिनिटात आपण ना ही सस्ती रेट झाली होती. तिथे जास्त पैसे 800 रुपये असतील. फायनली आमची ट्रेक संपली. आता आम्ही उतरतोय खाली. हा जाताना इथे चप्पल याची गेलेली. हा असा बिना चपलेचा गड चढलाय वरती. आणि वरती गेल्यावर ह्याची मजा वेगळीच होती. कारण एकदम थ्रिलिंग ट्रेक होता वरती. तो फक्त इकडे जोराने बोलतो. वरती गेल्यावर तुझं काय नाही चालत. सूरज तुझा पहिल्या ट्रेकचा एक्सपिरियन्स सांग आमचा. आज मला खूप आनंद वाटला. एक आनंदही वाटला तुमच्यासोबत आलेला. आणि मनामध्ये एक भीती सुद्धा होती वरती चढताना. चढू की नको. पण माझ्या भावाने मला वीज दिला होता की आपण जाऊ वरती. म्हणजे आम्ही ट्रेकिंग आज कम्प्लीट केलेलं आहे. आज आमची ट्रेक सक्सेसफुल झालेली आहे. आता हे आम्ही कुठलं जंगल आहे? भीमाशंकरचं जंगल. आणि हीच ती जागा जिथे ऋतिकनी चप्पल टाकली. हे बघा एक इथेच एक गेली. தென்கிழக்கு தேன் சிட்டு செம்பருத்தி பூ